गावातल्या सावकाराची बायको खूप आजारी होती. 1 महिना झालं ती कॉटवरती पडूनच होती. तिचं वय साधारणतः 40च्या पुढं असेल. सावकाराचे वय 50 वर्ष तरी असेल. कोणता तरी मोठा आजार झालाय अशी बातमी पूर्ण गावामध्ये पसरली होती. खूप दवाखाने केले तरी पण काही उपयोग झाला नाही. डॉक्टरांनी आता तिची काहीच गॅरंटी दिली नव्हती. सावकार म्हणजे गावातील प्रचंड श्रीमंत असं व्यक्तिमत्व. वैशाली सावकाराच्या बायकोचं नाव. सावकाराचं वय जरी 50 असलं तरी पण त्याच्याकडे पाहून त्याच्या वयाचा अंदाज येत नव्हता. दिसायला मात्र तरुण दिसायचा. गावातील जवळजवळ सगळ्याच लोकांना त्याने व्याजाने पैसे दिलेले होते. गावकरी लागतील तसे पैसे सावकाराकडून व्याजावर घ्यायचा आणि पैसे आल्यावर त्यांची परतफेड करायचे. जर कोणी पैसे दिले नाही तर सावकार त्यांची जमीन लिहून घ्यायचा. खूप नीच वृत्तीचा माणूस होता. निम्म्या गावाच्या जमिनी त्याने अशाच त्याच्या नावावरती करून घेतल्या होत्या. त्याला 2 मुली होत्या. सावकाराला मुलगा नव्हता. मुली मात्र मोठ्या मोठ्या होत्या. गावातलाच असाच एक व्यक्ती बबन. त्यानेही सावकाराकडून व्याजाने 2 लाख रुपये घेतले होते. शेती करून तो त्याची परतफेड करणार होता. बबनची पोरगी विनिता ही साधारणतः 15-16 वर्षाची असेल. ती 9वीच्या वर्गात शिकत होती. आता तिची 9वी पूर्ण होऊन 10वीमध्ये जाणार होती. सकाळी सकाळी विनिता शाळेत जायला निघाली. तेवढ्यात तिच्या शेजारची एक मुलगी अगदी धापा टाकतच पळत आली. "अगं वने, ऐकलंस का? ते सावकाराची बायको वारली ना गं," ती मुलगी वनिताला सांगत होती. "हो का गं? खूप वाईट झालं हां." "खरंच का? बापरे, खूप वाईट झालं." तेव्हा वनिताने तिच्या आईबापालाही सांगितलं. सगळं गाव शोक करत होतं. सावकाराच्या बायकोवरती अंत्यसंस्कार करण्यात आले. बबनला कर्ज घेऊन 1 वर्ष झालं होतं. सावकाराची 2 माणसं बबनच्या दारावर येऊन उभी राहिली. "बबन, हे बबन, कुठे आहेस रे?" ती वसुलीसाठी आलेली माणसं बबनला आवाज देत होती. तसा बबन बाहेर आला. "बोला की सरकार, काय झालं?" बबन म्हणाला, "तू घेतलेलं कर्ज अजून परत का केलं नाहीस?" "सरकार, करतो की, एवढं नाहीत माझ्याकडं. जसे येतील तसे मी लगेच परत देतो." बबन अगदी केविलवाण्या स्वरात बोलला होता. "सावकाराने तुला वाड्यावर बोलवलं आहे." सावकाराची माणसं बबनराव वाड्यावरती घेऊन जायला आली. हे सगळं विनिता बघत होती. असेल कर्जाचं काही काम म्हणून विनिताने सगळं काही नजरअंदाज केलं. तसा बबन त्या माणसांसमोर वाड्यावर गेला. त्यांच्या मागोमाग विनिताही वाड्यावर गेली. सावकार झुल्यावरती बसलेला होता. सावकाराचा तो रुबाब पाहून कोणीही त्याच्यासमोर थंड पडून जातो. "बबन, 1 वर्ष झालं रे, तू पैसे घेऊन अजून परत केलेच नाहीत. पैसे परत करतोयस की करतोयस जमीन नावावरती?" सावकार बबनला बोलत होता. "नाही सरकार, मी पैसेच परत करेल. जमीन गेली म्हणजे खायचे वांदे होते. मला एक मुलगी पण आहे. तिचं पण लगीन करायचं आहे. आता ती लग्नालाच आलेली आहे. जमीन नसेल तर मी काय करू?" बबन विनवण्या करत होता. "मुलगी लग्नाला आली? काय नाव आहे तुझ्या मुलीचं?" सावकार म्हणाला. "विनिता आहे सरकार. आता तिचं 4 महिन्यात टाकतो उरकून. असं आमच्या डोक्यात आहे. तशी 2-4 स्थळं पण आली आहेत. त्यातलं एक चांगलं शोधतो आणि मग तिचं उरकून टाकतो." बबन सावकाराला सगळं काही सांगत होता. "माझे पैसे त्याच्या अगोदर देऊन टाक. तुझं लग्न तू कर नंतर." सावकार मोठ्या स्वरात बोलला. विनिता भिंतीला कान लावून सगळं काही ऐकत होती. तेवढ्या सावकाराची नजर विनितावर पडली. सावकाराच्या माणसांनी विनिताला त्यांच्यासमोर आणलं. विनिता दिसायला एकदम सुंदर, नेमकीच वयात आलेली. शरीरसृष्टी एकदम चवळीच्या शेंगेसारखी. गोरी पान, टपोरे डोळे, नाजूक होठ. कोणीही पाहिलं की लगेच तिच्या प्रेमात पडेल अशी होती दिसायला. सावकाराची नजर तिच्यावर खेळतच राहिली. सावकार आणि तिला बघताच तिच्या प्रेमात पडला. आपल्या वयाचे भान हरपून तो तिच्याकडे बघतच राहिला. "पण ठीक आहे, ही तुझी पोरगी आहे का?" सावकार बबनला म्हणाला. "हो सरकार, हीच आहे." "ठीक आहे. मग तुला लग्नच करायचं आहे ना? तर मी तुला 2 पर्याय देतो. एक तर माझे पैसे 15 दिवसाच्या आत परत कर.
नाहीतर तुझ्या पोरीचं लग्न माझ्यासोबत करून दे, मग तुझे पैसे फिटूनही जातील. हे ऐकताच बबनला शॉक लागला. आपली पोरगी फक्त 16 वर्षाची आणि सावकार 50च्या पुढे गेलेला. मी तिच्या बापाच्या वयाच्या माणसासोबत विनिताचं लग्न कसं करू? हाच विचार त्याच्या डोक्यात घुमत होता. विनिता फक्त बघतच राहिली, कारण तिचा तिथे सौदा होत होता. ती काहीच करू शकत नव्हती. तू मला सांग आज रात्रीपर्यंत, तुला टाईम देतो. आता घरी जा, विचार कर आणि रात्रीपर्यंत मला उत्तर दे. मी तुझ्या उत्तराची वाट बघतो. सावकाराचे हे बोलणं ऐकून विनिता व तिचा बाबा वाड्यातून बाहेर आले. सगळ्या रस्त्याने ते गप्पा मारत होते. घरी येऊन विनिताने सगळी हकीकत तिच्या आईला सांगितली. तिच्या आईलाही काय बोलावं ते सुचत नव्हतं. विनिता तिचं आवरून शाळेमध्ये गेली, पण सावकार बोललेलं तिच्या कानात घुमत होतं. ती पूर्ण दिवसभर शाळेमध्ये गप्प होती. इकडे तिच्या आईबाबांचा विचार करून करून डोकं दुखायला लागलं होतं. संगीता म्हणजेच विनिताची आई. विनिताचं लग्न जर केलं नाही तर 15 दिवसात 2 लाखाची सोय करावी लागेल. एवढे पैसे आपल्याला कोण देणार? तोच विचार करतोय. विनिताची आई बोलली, काय करायचं मग? करायचं का विनिताचं लग्न? जर लग्न केलं तर विनिता सुखात राहील. सावकाराच्या घरी ऐशो आराम काही कमी नाही. जे पाहिजे ते तिला झटक्यात भेटेल. तिने फक्त बोट दाखवायचं आणि तिला ते मिळून जाईल. सावकार सुखात ठेवील आपल्या विनिताला. बबन संगीताला बोलत होता. किती नाही म्हटलं तरी बबनच्या मनाला आता विनिताचं लग्न सावकारासोबत लावायला पटत होतं. तुम्ही म्हणताय ते पण खरं आहे. विनिता खरंच सुखात राहील आणि गावातलं काय, सारं गाव सावकारापुढे वाकत असतं. त्यामुळे कोणी काहीच बोलणार नाही. पण आपण एकदा विनीला विचारायचं का? नको, तिला काय विचारायचं? ती मला नाही वाटत हा म्हणल म्हणून, संगीता बबनला बोलत होती. आता डायरेक्ट सावकाराला जाऊन भेटा. विनिताचं काय ते आपण बघू. ती काय आपल्या शब्दाच्या पुढे आहे का? आणि आता लग्नाशिवाय दुसरा पर्याय नाही. मी म्हणते तेच करा. सावकाराला जाऊन सांगा आपण विनिताचं लग्न करू म्हणून. शाळेचे 2 क्लास सोडून विनिता शाळेतून निघून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या चिंचेच्या झाडाखाली येऊन बसली. जणू ती तिथे कोणाची तरी वाट बघत होती. 15 मिनिटं बसल्यावर तिथे एक शाळेतलाच ड्रेसमध्ये मुलगा आला. तो येऊन अगदी ती त्याच्या गळ्यातच पडली आणि रडायला सुरुवात केली. मंगू, मी नाही राहू शकत रे तुझ्याशिवाय. मंगेशला काय झालं ते कळत नव्हतं. काय झालं विनिता, तू का रडतेस? मंगेश तिला विचारत होता. मंगू, आज सकाळी खूप मोठी घटना घडली. सावकार त्यांना माझ्या लग्नाची गोष्ट माझ्या बाबांकडे केली. विनंती केली. विनिता म्हणाली, तुझं लग्न? पण तू तर 16 वर्षाची आहेस. आत्ताच कुठे तुझं लग्न? मंगेश हसत म्हणाला. तू हसू नकोस, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. विनिता त्याला दबावत बोलली. मंगेश, माझं लग्न त्या सावकारासोबत करायसाठी त्याने प्रस्ताव मांडला आहे. बाबांनी त्यांच्याकडून कर्ज घेतलं. 2 लाख रुपये 15 दिवसात द्यायचे, नाहीतर माझं लग्न सावकारासोबत लावायचं. त्याची बायको जाऊन 10 दिवसापूर्वीच त्याची बायको वारली. त्याला 2 मुली पण आहेत. त्या नाही म्हटलं तरी माझ्याच वयाच्या असतील. मला फक्त तुझ्यासोबतच लग्न करायचं आहे. सावकार माझ्या बापाचा वयाचा आहे. विनिता रडत रडत त्याला सगळं सांगत होती. मंगेशचीच बोबडी वळाली. ततमम करत तो बोलत होता. असं कसं तुझं लग्न होणार? आणि तुझ्या बापाने 2 लाख रुपये घ्यायचे आणि त्याची परतफेड तू का करायची? हे चुकीचं आहे. तुझं लग्न फक्त माझ्यासोबतच होणार. मंगेश आणि विनिता दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत होते. सावकाराच्या घराशेजारी मंगेशचं घर होतं. तोही अगदी गरीब घरातला होता. तो कॉलेजचं शिक्षण घेत होता. साधारणतः 12वीमध्ये होता. तसा तो शिकायला हुशार होता. विनिताही शाळेमध्ये हुशार होती. बाबांना संध्याकाळपर्यंत टाईम दिला आहे. सावकाराने संध्याकाळी काय तो फैसला होऊन जाईल. विनिताने मंगेशला सगळं काही सांगितलं. दोघे काही न बोलता शांतपणे चिंचेच्या झाडाखाली एकमेकांच्या मिठीत बसले होते. बोलायला आता काहीच राहिलं नव्हतं. झटक्यात त्यांचं पूर्ण आयुष्य उजाडलं होतं. आता काय होईल? विनिताचं लग्न होईल का? हाच विचार ते दोघेही करत होते. तुम्हाला काय वाटतं? होईल का विनिताचं लग्न? आणि हो, हा होता भाग 1.
उद्देशाला भाग 2 येईल. त्यासाठी चॅनलला असेच कनेक्ट राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तोपर्यंत स्टे ट्यून.